सो आपलं सिग्मा नोटेशन और समेशन हा पॉईंट चालू आहे. त्यापैकी काल काही एक्झाम्पल आपण डिस्कस केले होते. सो यातले आता आपल्याला पुढचे काही एक्झाम्पल सॉल्व करायचे. सो नंबर 5 आहे फाइंड द सम. फाइंड द सम तुम्हाला दिलं आहे 5 × 7 प्लस 9 × 11 प्लस 13 × 15 प्लस डॉट 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 अप टू n टर्म्स असं दिलं आहे बघा त्यांनी, अप टू n टर्म्स. आता ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व कसे करायचे बघा, कारण याच्यामध्ये तुम्हाला लास्ट टर्म माहीत नाही, हे आपण परत मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये पण डिस्कस करणार आहे. सो काय करायचं याचे तुम्हाला लास्ट टर्म फाइंड आउट करून घ्यायची म्हणजे, आणि मग ते समेशन तुमचं स्टार्ट करून होणार तर r = 5 पासून तर r = म्हणजे इक्वेशन जर तयार केलं ना तुम्ही, मग आपण डिसाईड करू की आपण कसं त्याला हे करणार आहे. सो सोल्युशनमध्ये बघा काय करायचं आपल्याला. सो इथं 2 नंबर्स आहेत. हां समजा आता आपण घेऊ 5, 9, 13. ओके, पहिले नंबर्स घेऊ ह्या सिरीजमधले, म्हणजे 5, 9, 13 डॉट 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 डॉट. हे कशामध्ये आहेत, आर इन AP. बघा 4चा गॅप आहे बरोबर. सो याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे 5 आणि डिफरन्स कितीचा आहे, सॉरी डिफरन्स D4चा आहे. मला याची n नंबरची टर्म फाइंड आउट करायची म्हणजे TN. येतं लक्षात तुमच्या, मला TN फाइंड आउट करायचं आहे. रब करायचं मला हे. हां ठीक आहे, TN मला इथं फाइंड आउट करायचं आहे. सो TNचा फॉर्म्युला काय आहे, TNचा फॉर्म्युला असतो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये A + n - 1 × D असतो. आता लक्षात घ्या आपल्याला यांची सम फाइंड आउट करायची आहे बरोबर आहे. सो काय करायचं, समजा TNचा फॉर्म्युला जर A + n - 1 D आहे बरोबर, म्हणजे एनच्या फॉर्ममध्ये तयार होईल. आपल्याला इक्वेशन समेशनसाठी आरच्या फॉर्ममध्ये तयार करायचं, मग आपण आरची व्हॅल्यू पुट करणार आहोत बरोबर. मग ह्या TNच्या ऐवजी मी TR लिहू इथं. सो TR = काय होईल, A + nच्या जागी R - 1 × D, म्हणजे मी R नंबरची टर्म फाइंड आउट करणार आहे थोडक्यात. आणि ज्यावेळेस मी समेशनचं नोटेशन वापरेन त्यावेळेस मला ते n नंबरची टर्म फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे ना. मग TR = A किती इथं 5 प्लस R - 1 आणि D किती आहे, डिफरन्स 4चा आहे. सो TR = काय होईल बघा, 5 + 4R - 4 × 1 4. सो TR = हे बघा इथं 5 आणि हा -4, म्हणजे इथं समजा तुमचा 4R राहिला तर 5 - 4 किती +1. ओके, ही झाली पहिली टर्म जी तुम्हाला यूज करायची आहे. आता सिमिलरली सेकंड टर्म कोणत्या आहेत आपल्या, आता 7, 11, 15 बरोबर. सो यू कॅन राईट नाव 7, 11, 15 डॉट 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 आर ऑल्सो इन AP किंवा आर इन AP. याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे 7 आहे बरोबर आहे, डिफरन्स परत कितीचा आहे 4चा आहे. सो TR मला फाइंड आउट करायचं आहे. TR = A + R - 1 × D बरोबर. A ची व्हॅल्यू किती 7 प्लस R किती माहीत नाही बरोबर ना, R नंबरची टर्म फाइंड आउट करतो आहे. D किती आहे 4 आहे. सो काय होईल बघा, 7 + 4R - 4 म्हणजे हे किती झालं 4R आणि 7 - 4 किती झाला, हा 3 झाला. दिस इज द व्हॅल्यू ऑफ TR. करेक्ट. म्हणजे पहिलं जे दिलं होतं तुम्हाला 5, 9, 13 याचं समेशन, म्हणजे तुम्हाला काय फंक्शन वापरायचं त्या जागेवरती 4R + 1. आरची व्हॅल्यू 1 घ्या तुम्ही इथं बरोबर. आरची व्हॅल्यू जर मी 1 घेतली ना तर 4 × 1 4, 4 + 1 किती 5, तुम्हाला पहिली टर्म भेटेल. आरची व्हॅल्यू 2 घ्या बघा इथं, याला इक्वेशन म्हणतात, जनरल इक्वेशन तयार केले आपण. ठीक आहे, आरची व्हॅल्यू जर मी 2 घेतली इथं तर 4 × 2 किती 8, 8 + 1 9, हा बघा इथं 9 आहे. सिमिलरली इथं 4R - 3, आरची व्हॅल्यू 1 घ्या, 4 -3 नाही +3 नाही इथं, 7 - 4 +3. आता आरची व्हॅल्यू इथं 1 घ्या. आरची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर 4 × 1 4, 4 + 3 किती 7 आहे का पहिली टर्म 7, हे बघा इथं 7. आरची व्हॅल्यू 2 घ्या, काय होईल मग इथं 4 × 2 8, 8 + 3 11. सो याला आपण जनरल इक्वेशन म्हणतो. सो मी काय केलं, ही जी सिक्वेन्स दिली ना आपल्याला याचं जनरल इक्वेशन तयार केले. मग याला लिहायचं कसं, या दोघांचं काय बघा मल्टिप्लिकेशन ह्या 2 टर्मचं. सो सिग्मा नोटेशनमध्ये लिहायचं
समेशन ऑफ आर चेंजेस फ्रॉम 1 to n. पहिली टर्म किती आली होती 4r प्लस 1 आणि दुसरी आहे 4r प्लस 3. सो दिस इज 4r प्लस 1 4r प्लस 3. बरोबर, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, करून घ्या. काय येतं इथे समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n. 4r इंटू 4r किती झाला तो 16r². 4r इंटू 3 किती 12r. 4r इंटू 1 किती 4r. 3 इंटू 1 3. दिस इज समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n 16r². 12 प्लस 4 16r प्लस 3. बरोबर, आता समेशन सेपरेट करायचं आहे. 4 मार्काचा क्वेश्चन आहे बरं का हा थिअरी पेपरचा. सो समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n 16r² प्लस समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n 16r प्लस समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n 3. इथून 16 कॉमन काढला, इथं राहिला समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n r². इथं पण 16 कॉमन काढला, समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n ऑफ r. इथून 3 कॉमन काढला, समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n 1 राहिला. करेक्ट. आता व्हॅल्यूज पुट करा. 16 r² साठी काय असतं आपलं ब्रॅकेट टाकतो n इन ब्रॅकेट n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. बरोबर, प्लस 16 r साठी काय असतं n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 आणि हा 3 समेशन ऑफ 1चं n. हे मी तुम्हाला काल रिमार्कमध्ये सांगितलं होतं. इथं जर 3 राहिलं तर आन्सर तुमचं 3n येतं. बरोबर आहे. ओके, आता काय करा माहिती का, कॉमन काय निघेल ते बघा आधी. n तर कॉमन निघणार आहे, सो n ला बाहेर घेऊ. सो होल ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, हा 16 ठीक आहे, n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन किती 6. इथं n कॉमन काढलं, इथं काय होईल बघा 2 8 जा 16 डायरेक्ट भागातोय ना. म्हणजे काय राहिलं इथं 8 n प्लस 1 प्लस इथून n कॉमन काढलेला, इथं काय राहिला फक्त 3 राहिला तुमचा. ठीक आहे. ओके, हां इथं काय होईल बघा आता 2 ने डिवाइड होईल. 2 3 जा 6 आणि 2 8 जा 16. बरोबर. आता सिम्प्लिफिकेशन राहिलं आहे आपलं, आहे की नाही. 8ला बाहेर ठेवलं, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय येईल 2n². बरोबर, प्लस n इंटू 1 n प्लस 2n इंटू 1 2n प्लस 1 इंटू 1 प्लस इथं काय होईल 8n. सॉरी याचा डिवायडेड बाय किती आहे 3 आहे. इथं 8n प्लस 8 पुढचा प्लस 3. ओके, सो डिनॉमिनेटर सगळ्यांचा कॉमन करून घ्यायचं मला. म्हणजे काय करावं लागेल 3 ने यांना मल्टिप्लाय करा. बरोबर ना, ॲडिशन. आणि 8 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 8 इंटू 2 किती झालं आता हे 16n². हे 2n प्लस n 3n आणि 3 8 जा किती 24n प्लस 8 इंटू 1 8 प्लस हे बघा रे, आता हा 8n इंटू 3 होईल. म्हणजे तो झाला 24n. 8 प्लस 3 11 11 इंटू 3 किती 33 आणि अपॉन 3. या 3ला घ्या बाहेर. सो n अपॉन 3 इन द ब्रॅकेट. n² किती राहिला आपल्याकडं 16n². nच्या व्हॅल्यू बघा 24n प्लस 24n, इथं 24 इथं 24 आहे, किती झालं ते 48n. आणि नंबर किती राहिला बघा 33 प्लस 8 41. दिस इज द फायनल आन्सर. n अपॉन 3 इन ब्रॅकेट 16n² प्लस 48n प्लस 41. समजलं काय झालं. एक जनरल इक्वेशन मी अगोदर तयार केले आरच्या फॉर्ममध्ये, कारण इथं तुम्हाला लास्ट टर्म दिली नव्हती. याच्या अगोदरचे जे प्रॉब्लेम आपण बघितले काल त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट समेशनच्या नोटेशनमध्ये दिलं होतं, इथं नव्हतं. करेक्ट. ओके, सो तुम्हाला मी एक होमवर्क क्वेश्चन देतो बघा असंच, किंवा लगेच सॉल्व्ह होईल तो. काय 2 मिनिटाचा क्वेश्चन आहे. बरं सॉल्व्ह करू आपण लगेच. बघा 6 फाइंड द सम. फाइंड द सम. तुम्हाला दिलं आहे 2² प्लस 4² प्लस 6² प्लस 8² अप टू n टर्म्स. ठीक आहे.
आता हे पहिल्यापेक्षा थोडा सिम्पल आहे, तिचं सोल्युशन मी स्टार्ट करतो. बघा 2 4 6 8 याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न दिसतोय का काही, काय कॉमन काढता येईल असं. बघा 2 स्क्वेअरला मी असं लिहू का, 2 × 1 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. 4ला कसं लिहू, 2 × 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 6ला 2 × 3 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. 4ला 2 × 4 ब्रॅकेट स्क्वेअर अप टू n टर्म्स, बरोबर आहे. 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर काय होईल, कॉमन निघेल. आणि हे 1 2 3 कोण आहे, आरच्या व्हॅल्यू आहे. म्हणजे काय तयार होईल डायरेक्ट आपलं, हे तयार होईल समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n 2r पावर किती 2, कारण प्रत्येकाचा पावर 2 2 2 2 आहे ना. आणि आरची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत न्या तुम्ही. करेक्ट, आला आन्सर. बघा समजलं कसं केलं मी. 2 2 2 2 सगळ्या ठिकाणी 2 कॉमन होता, पण 2 कॉमन काढला. हे 1 2 3 4 हे सिक्वेन्समध्ये आले ना तुमचे, आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून 2r ब्रॅकेट स्क्वेअर केला. आरची व्हॅल्यू पुट करा. आता 1 पुट केल्यावर तुम्हाला पहिली टर्म भेटेल, आरची व्हॅल्यू 2 पुट केल्यावर तुम्हाला ही सेकंड टर्म भेटेल, आरची व्हॅल्यू 3 पुट केल्यावर तुम्हाला ही थर्ड टर्म भेटेल, असं, बरोबर. ओके, आता इथं 2चा स्क्वेअर किती होईल 4, 4ला घ्या बाहेर. समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n, इथं काय राहिला r स्क्वेअर. आणि r स्क्वेअरचा तुम्हाला रिझल्ट माहिती आहे काय असतो, काय असतो रिझल्ट, n इन ब्रॅकेट n + 1 2n + 1 अपॉन 6. आलं बघा आन्सर. डिवाइड करा, इथं काय होईल 2 2 जा 4 2 3 जा 6. सो वी गेट द आन्सर फायनल n 2 times n in bracket n + 1 2n + 1 divided by 3. डिनॉमिनेटरला 3 येईल. ओके, समजलंय, सिंपल होता क्वेश्चन. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर ना रे. नेक्स्ट नंबर 7. सो पुढचा क्वेश्चन घेऊया आपण नंबर 7. नंबर 7 काय दिला बघा, फाइंड 70 स्क्वेअर मायनस 69 स्क्वेअर प्लस 68चा स्क्वेअर मायनस 67चा स्क्वेअर. व्यवस्थित थोडं 68चा स्क्वेअर मायनस 67चा स्क्वेअर प्लस 66चा स्क्वेअर मायनस 65चा स्क्वेअर. ओके, प्लस डॉट 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 अप टू कुठपर्यंत 2चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर. यांची सम ॲडिशन दिलं ना तुम्हाला, यांची सम फाइंड आउट करायची आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी फायनल टर्मपासून तुम्हाला इनिशियल टर्मपर्यंत दिलं आहे. ओके, आता मी तो आन्सर स्टार्ट करतो. आन्सरमध्ये मी काय करणार आहे, याला इनिशियल टर्मपासून फायनल टर्मकडे आणायचं. म्हणजे इनिशियल टर्म काय आपली, इथं 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, इथं समजा 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर मी लिहिला, बरोबर. पुढचा ब्रॅकेट काय येईल, अंदाज लावा. म्हणजे अंदाज म्हणजे लॉजिक लावा, अंदाज नाही, लॉजिक लावा. इथं 70 69 होतं, मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आलं 68 67. म्हणजे नंबर्स आहे ना सिक्वेन्सली 70 म्हणजे 70 69 68 67 66 65 सिक्वेन्सचे नंबर्स आहेत. मग इथं 2 इथं 1, बरोबर. म्हणजे पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय असायला पाहिजे 4 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, बरोबर काय. हे याच्या अगोदरचा ब्रॅकेट इथं काय असेल, ह्या 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअरचा 4 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर असेल ना, 4 3, मग तो 2 1 आला पुढं, येते का लक्षात. आणि मग प्लस डॉट 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 अप टू द लास्ट 70चा स्क्वेअर मायनस 69चा स्क्वेअर. ठीक आहे, असं होतंय बघा हे. आता इथं आता त्याच्यामध्ये पण 2 टर्म कन्सिडर करायचे बघा. आपल्याला काय करायचं आहे, इथं मी मार्क करतो, इथं 2 इथं 4, बरोबर.
70 म्हणजे पुढं 6 येणार होता. स्क्वेअर सोडून द्या 2 मिनटं, फक्त काय कन्सिडर करा 246 डॉट 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 अप टू कुठपर्यंत 70 आर इन ए पीमध्ये येत. बरोबर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथं त्यांचं आता आर्थ टर्म काय येईल आपल्याला ती बघायची. बरोबर आहे. म्हणजे एनचा फॉर्म्युला नाही टी आर, आपल्याला इक्वेशन टी आरमध्ये लागेल ना जनरल इक्वेशन. सो टी आर इज इक्वल टू काय होईल ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन नाही सॉरी, आता एनच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला इथं आर. बरोबर आहे. मग ए किती 2 प्लस आर मायनस 1 आणि डी डिफरन्स कितीचा आहे, डिफरन्स आहे 2चा. बरोबर. मी डायरेक्ट लिहितं कारण आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं होतं हे सगळं. सो 2 प्लस 2 इंटू आर 2r मायनस 2 प्लस आणि मायनस 2 काय झाले कॅन्सल. बरोबर. सो पहिल्याचं जे आलं ते टी आर किती आला बघा 2r आला. ठीक आहे. आता नाव आता पुढच्या टर्म्स घ्या 1 3 5 7 डॉट 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 अप टू कुठपर्यंत 69. हे सुद्धा कशामध्ये आहे आर इन ए पी, हे सुद्धा ए पीमध्ये आहेत. बरोबर. मग टी आर काय होईल बघा इथं. देअरफॉर टी आर इज इक्वल टू ए प्लस एन नाही सॉरी आर, आपण आर जनरल इक्वेशन काढतोय आर मायनस 1 इंटू डी. मग टी आर इज इक्वल टू सांगा एची व्हॅल्यू किती इथं 1 प्लस आर मायनस 1 आणि डी किती परत डिफरन्स 2चा आहे. सो 1 प्लस 2r मायनस 2 म्हणजे काय होईल रे हे 2r मायनस 1 होईल. दिस इज अ टी आर. मग आता समेशनमध्ये लिहायचं काय पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय होईल. देअरफॉर इन द समेशनमध्ये कसं लिहायचं याला आर इज सॉरी गेलं काय हां इन समेशन आर इज इक्वल टू 1 2 किती टर्म देत रे आता ह्या. समजा 2 पासून तुम्ही स्टार्ट केलं 2 2चा गॅप हे डिफरन्स 2चा आहे 70 पर्यंत जात आहे, किंवा 1 नी स्टार्ट केलं डिफरन्स 2 2चा 69 पर्यंत जात आहे. सो नंबर ऑफ टर्म्स किती येते नंबर ऑफ टर्म्स किती येत रे 2 पासून 70 पर्यंत. 35. हां किती आवाज येत नाही मला व्यवस्थित. मी समजा नसेल तुम्हाला समजलं कसं टर्म्स काढायच्या तर मी तुम्हाला सांगतो. नंबर ऑफ टर्म्स काढण्यासाठी आपला एक फॉर्म्युला आहे टी एन इन ब्रॅकेट ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, जो आपला ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे. बरोबर. nth नंबरची टर्म किती आहे आपल्याकडं 70. इनिशियल टर्म किती आहे आपल्याकडं समजा 2. ओके. स्क्वेअर सोडून द्या, त्यामुळे मी 70चा पण स्क्वेअर नाही घेतला 2चा पण स्क्वेअर नाही घेतला. प्लस मला हा एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स काढायच्यात. सो एन मायनस 1 आणि डिफरन्स कितीचा आहे प्रत्येकामध्ये 2चा आहे. सो 70 इज इक्वल टू 2 प्लस 2 ने मल्टिप्लाय करा हा होईल 2n मायनस 2. बरोबर. सो त्याच्यामुळे काय झालं हा प्लस 2 आणि मायनस 2 कॅन्सल झाला. म्हणजेच आपल्याकडं काय आलं 2n इज इक्वल टू 70 म्हणजे n किती 35. सो माझ्याकडं 2 पासून ह्या 70 पर्यंत 35 टर्म आहेत. बरोबर. एक एकचा गॅप आहे, हे पण आपल्याला अंदाजे पण कळतं कारण आपल्याला 2 to 70 जायचं आहे. डिफरन्स 2 2चा आहे म्हणजे 3 नाही येणार आहे ना. म्हणजे 2 4 6 8 70 पर्यंत जर तुम्ही टर्म्स मोजल्या तर त्या 35 होतील. सिमिलरली 1 पासून 69 पर्यंत काउंट केल्या त्या पण 35 होतील. जर नाही काउंट करता येते नाही अंदाज लागत तर मग फॉर्म्युला वापरायचा आपला. सो एन किती 35. ते कशासाठी लागतं आपल्याला कारण आता आरची व्हॅल्यू 1 to n नाही आहे, आरची व्हॅल्यू 1 to 35 आहे. बरोबर. पहिल्या टर्मचा स्क्वेअर किती स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो ते जनरल इक्वेशन 2r आलं होतं 2r स्क्वेअर मायनस इथं 2r मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर करा सिम्प्लिफाय याला आता इज इक्वल टू समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to 35 इन ब्रॅकेट 2rचा स्क्वेअर किती झाला रे 4r स्क्वेअर मायनस इथं 2rचा स्क्वेअर 4r स्क्वेअर मायनस 4r मायनस मायनस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर केला बरं तुम्ही तिथं. आता ब्रॅकेट ओपन करा समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to 35. सो झालं 4r स्क्वेअर मायनस 4r स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4r मायनस 1. ओके. सो प्लस 4r स्क्वेअर मायनस 4r स्क्वेअर काय झाला कॅन्सल.
करेक्ट. सो रिमेनिंग काय राहिलं आपल्याकडे, खूप सिंपल क्वेश्चन तयार झाला आता हा. समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to 35 ब्रॅकेटमध्ये राहिला 4r - 1. दोघांसाठी समेशन सेपरेट करा. सो इज इक्वल टू समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to 35 ऑफ 4r मायनस समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to 35 ऑफ 1. सो हे काय होईल बघा आता, 4 कॉन्स्टंट बाहेर काढला. समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to 35 4r, त्यातला 4 बाहेर काढला म्हणजे राहिला आर मायनस, इथं मी याला ॲज इट इज ठेवतो, पुढच्या एक स्टेपला मी इथं फॉर्म्युला वापरणार आहे. ठीक आहे. सो इथं 4. आता व्यवस्थित लक्षात घ्या, आरची व्हॅल्यू 1 to 35 म्हणजे माझी एनची व्हॅल्यू 35 आहे. आरचं जनरल इक्वेशन काय आहे, इथं रब करतो मी. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा, मी लिहिणार कसं याला. हे बघा, इथं जर आर असता तर आर समेशन ऑफ आरचं जनरल इक्वेशन काय असतं आपलं, समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर. याचं इक्वेशन काय असतं, n इन ब्रॅकेट n+1/2. इथं n आला म्हणून n इन ब्रॅकेट n+1/2 आला. बरोबर आहे, समजतंय सगळ्यांना. ओके. मग मला सांगा, इथं आता nच्या ऐवजी 35 आहे, म्हणजे आपला ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये काय होईल, तिथं हा 4 समेशन आता मी यूज करतो आहे फॉर्म्युला. ठीक आहे ना. म्हणजे काय होईल तिथं, एनच्या जागी काय लिहायचं तुम्हाला, 35 इन ब्रॅकेट 35 + 1/2. यांच्या जागेवरती कोण इथं 35 आहे, दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित. इथं एन होता मुलांनो, इथं एनच्या ऐवजी 35 आहे. मग इथं एनच्या ऐवजी तुम्ही एन इन ब्रॅकेट n+1 दिला, इथं 35 जागेवर तुम्हाला कोण लिहायचं, 35 इन ब्रॅकेट 35 + 1 लिहिला. करेक्ट, कळालं आहे. ओके. आता सिमिलरली इथं काय होईल बघा, समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ 1. याचा आन्सर n असतं. जर इथं n येतं इथं n आला. बरोबर. मग आपल्या ह्या ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये काय होईल, हा मायनस समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to 35 ऑफ 1. याचा आन्सर n आहे. n किती आला आता इथं 35. सो इथं 35 आला. ठीक आहे. इथं काय होईल बघा, 2 2 = 4. आता फक्त सॉल्व करायचं आहे आपल्याला, आला आन्सर. ठीक आहे. सो 2 इथं 35 + 1 36 - 35. मी 35ला कॉमन काढतो, कॅल्क्युलेशन सोपी होऊन जातील. मग इथं कोण राहिला, 2 × 36 - 1 राहिला. सो दिस इज 35. हे झालं 72 - 1. बरोबर. सो 35 × 72 - 1 किती, 71. सो 71 × 35. करा कोणीतरी कॅल्क्युलेशन, मला सांगा फायनल आन्सर काय येईल. 2485. 2485 बरोबर ना, असं सांगितलं तुम्ही. 2485 हे झालं फायनल आन्सर. ओके. समजला का रे क्वेश्चन. इथं पण आपण अगोदर जनरल इक्वेशन तयार केले यांचे. हे त्यांनी हायेस्ट टर्म टू लोवेस्ट टर्म दिलं होतं. सिक्वेन्स कधी पण लिहिताना लोवेस्ट टर्म टू हायेस्ट टर्मकडे जायचं. मी परत जनरल इक्वेशन तयार केले 2 साठी नंतर 1 साठी. नंबर ऑफ टर्म्स इथं लिमिटेड होत्या, 70 होत्या फक्त, सॉरी 70पर्यंत म्हणजे 35 होत्या. सो त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरले. ठीक आहे ना. इथं पण समजलं काय केलं आपण, जर आरची व्हॅल्यू 1 to n आहे तर आपला आन्सर n येत आहे. इथं आता एनच्या जागेवरती 35 आहे, म्हणजे आपला आन्सर किती यायला पाहिजे होतं, 35. ओके. ओके. ठीक आहे. टाईम लागतो ना हे क्वेश्चन सॉल्व करायला. या पुढचा क्वेश्चन नंबर 8. फाइंड द सम. तुम्हाला दिलं आहे आता 1 × 3 × 5 प्लस 3 × 5 × 7 प्लस 5 × 7 × 9 प्लस डॉट 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 अप टू कुठपर्यंत 2n - 1 2n + 1 2n + 3. ओके बॉस. ठीक आहे. आता तुम्हाला लिहायचं कसं, आता तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, तुम्हाला माहिती आहे बघा काय करायचं असतं ना. हे जे n पर्यंत दिलं ना, याला जनरल टर्म म्हणजे r पर्यंत करायचं. म्हणजेच काय होईल याचं सोल्युशन, समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n
पहिली टर्म कशी लिहायची, एनला रिप्लेस कशाने करायचं, आरने. 2r मायनस 1 इथं 2r प्लस 1 इथं 2r प्लस 3. हे जनरल इक्वेशन. आता आर टू 1 आर इज इक्वल टू 1 टू एन. जर मी एन पुट केलं तर काय होईल, इथं 2n मायनस 1च होणार आहे ना. आता हे बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये आरची व्हॅल्यू 1 पुट करा. सो काय होईल इथं 2 इंटू 1 2, 2 मायनस 1 1. आला का पहिला नंबर. दुसऱ्या याच्यामध्ये 1 पुट करा. आपण 1 पुट करतोय ना. 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 किती 3. आला का 3. 2 इंटू 1 2, 2 प्लस 3 किती 5. सो याला आपण म्हणतो जनरल इक्वेशन. ठीक आहे. करा तिघांचं मल्टिप्लिकेशन आता. सो हे होईल समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन इन ब्रॅकेट. अगोदर मी ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो. 2r इंटू 2r झाला 4r स्क्वेअर बरोबर. 2r इंटू 1 2r, 2r इंटू मायनस, अरे थांबा थांबा एक मिनटं, 2r मायनस 1 2r प्लस 1 कोणत्या फॉर्ममध्ये येते, ए प्लस बी ए मायनस बी बरोबर. डायरेक्ट करा की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर मायनस 1 झालं पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर. ए मायनस बी ए प्लस बी नाही, आणि याला आता मल्टिप्लाय करा 2r प्लस 3 ने. ओके. सो समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन 4r स्क्वेअर इंटू 2r 4 इंटू 2 8 r स्क्वेअर इंटू r क्यूब प्लस 4r स्क्वेअर इंटू 3 4 इंटू 3 12r स्क्वेअर. समजलं हे. ओके. आता मायनस 1 इंटू 2r मायनस 2r मायनस 1 इंटू 3 मायनस 3 म्हणजे तुमचं काय आलं हे 8r क्यूब प्लस 12r मायनस 2r मायनस 3 म्हणजे आपल्याकडे 4 टर्म आहे आता. ओके. सगळ्यांसाठी समेशन इथं मला आता सेपरेट करायचं आहे. सो समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन 8r क्यूब क्यूब पण आला, आर इज इक्वल टू 1 टू एन 12r स्क्वेअर पण आला आहे मायनस समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन 2r आणि मायनस समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन 3 एवढे येते बघा. आता कॉन्स्टंट बाहेर घेतो मी सगळ्या ठिकाणी बरोबर. सो इथं 8 आउटसाइड आला. समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन आर क्यूब प्लस समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन इथं 12 आला आउटसाइड आर स्क्वेअर मायनस 2 आला आउटसाइड समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन ऑफ आर मायनस 3 आला आउटसाइड समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 टू एन ऑफ 1. ठीक आहे. आता वापरा फॉर्म्युले 8. सांगा आर क्यूबचा फॉर्म्युला काय असतो रे. आर क्यूबचं जनरल इक्वेशन एन स्क्वेअर इन ब्रॅकेट एन प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 करेक्ट आहे प्लस 12. आर स्क्वेअरचा काय फॉर्म्युला असतो एन प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. येस करेक्ट ना. ओके. मायनस 2 एनचा काय सॉरी आर म्हणजे आरचा जनरल फॉर्म्युला म्हणजे एनचा जनरल फॉर्म्युला काय झाला एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 अपॉन 2 मायनस 3 याचा रिमार्क काय असतो एन. काय काय डिवाइड होईल बघा. इथं 4 2 जा 8 होईल, इथं 6 2 जा 12 होईल, इथं 2 2 कॅन्सल. अरे सोपा क्वेश्चन निघाला आता खूप. काय कॉमन काढू मी आधी एनच कॉमन काढा आहे का नाही. सोपा क्वेश्चन निघाला म्हणजे कॅल्क्युलेशन सोपे होणार आहेत. एन कॉमन काढला इथं काय राहिला बघा एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 2 पण राहिला आहे ना. टू एन प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं 2 एन बाहेर निघाला इथं कोण राहिलं एन प्लस 1 2n प्लस 1 मायनस इथं एन बाहेर निघाला एन प्लस 1 मायनस एन बाहेर निघाला इथं राहिला 3 म्हणजे डिनॉमिनेटरला कोणीच नाही आहे. सो स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व करायचं तुम्हाला सगळं. ठीक आहे ना. सो एन हा 2n हा एन प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर सांगा काय येईल एन स्क्वेअर प्लस 2n प्लस 1 प्लस हा 2 इन द ब्रॅकेट. आता इथं एन प्लस 1 2n प्लस 1 खूप यूज केला आपण आहे का नाही. 2n स्क्वेअर प्लस किती होतं हे एन इंटू 1 एन 2n इंटू 1 2n आणि 1 इंटू 1 1. ठीक आहे. मायनस करा ब्रॅकेट ओपन
मायनस एन मायनस वन मायनस थ्री. ठीक आहे. सो इज इक्वल टू एन. आता इथं 2n आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2n इंटू एन स्क्वेअर काय झाला 2n क्यूब झाला प्लस 2 इंटू 2 4n स्क्वेअर. 2n इंटू 1 2n. इथं पण 2ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 इंटू 2 4n स्क्वेअर. हे n प्लस 2n 3n. 3 इंटू 2 किती झाला 6n. 2 इंटू 1 2. पुढचा मायनस एन मायनस वन मायनस थ्री किती -4. ठीक आहे. सो एन इन ब्रॅकेट एन क्यूबच्या टर्म्स किती आहे आपल्याकडं एकच आहे. सो 2n क्यूब बरोबर. एन स्क्वेअरच्या टर्म किती इथं 4n स्क्वेअर इथं 4n स्क्वेअर किती झालं 4n प्लस 4n 8n स्क्वेअर झाला 8n स्क्वेअर. नंतर एनच्या टर्म किती इथं एन 2n इथं 6n 2 प्लस 6 8 मायनस एन आहे खाली प्लस 7n झाला. नंतर इथं -4 इथं +2 आहे म्हणजे काय होईल -2 होईल. म्हणजे माझं फायनल आन्सर आलं एन. फक्त त्याला व्यवस्थित येतो 2n क्यूब प्लस 8n स्क्वेअर प्लस 7n -2. दिस इज द फायनल आन्सर. 4 मार्काचा क्वेश्चन होता बघा. तुम्हाला जनरल इक्वेशन दिलेच होते फायनली म्हणजे हे टर्म्स दिले इथं फक्त मी एनला आरने रिप्लेस करायचं असतं बास. ओके. बाकी मग आपण समेशन सॉल्व कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. फक्त कॅल्क्युलेशन रॉंग नका करू कारण प्रॉब्लेम बाकी खूप सिम्पल असतात. कॅल्क्युलेशन रॉंग झाल्यामुळे मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे इफ 1 इंटू 2 प्लस 2 इंटू 3 प्लस 3 इंटू 4 प्लस डॉट 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 अप टू n टर्म्स divided by 1 plus 2 plus 3 plus 4 plus dot 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 up to n terms is equal to म्हणजे ह्या रेशोचा तुम्हाला ह्या दोघांचा रेशो तुम्हाला दिला आहे 100/3 100/3 आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे फाइंड n. ओके. n फाइंड आउट करायचा आहे इथं. ठीक आहे. समजला क्वेश्चन काय आहे. तुम्हाला वरती पण एक सिरीज दिली खाली पण एक सिरीज दिली आहे. समेशन करायचं आहे तुम्हाला अप टू द n टर्म्स आणि त्याचं समेशन पण दिलं आहे तुम्हाला 100/3. सो ते n फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला म्हणजे कोणत्या टर्म्सपर्यंत गेल्यावरती त्याचा आन्सर 100/3 येणार आहे. ठीक आहे. हा पण क्वेश्चन 4 मार्काचा आहे पण सिम्पल आहे. आता एक गोष्ट समजून घ्या इथं. ठीक आहे. वरती पण समेशन आहे खाली पण समेशन आहे. सो समेशन एकत्र लिहायचं नाही. न्यूमरेटरचं समेशन डिफरंट डिनॉमिनेटरचं समेशन साईन डिफरंट. ओके. सो सोल्युशन बघा आता. आता हे बघा रे न्यूमरेटरमध्ये इथं 1 इथं 2 इथं 3 बरोबर. अगोदर हे नंबर चेक करा. मल्टिप्लिकेशनमधले पहिला 1 इथं 2 इथं 3 हे सिक्वेन्सली अप टू द n टर्म्स बरोबर आहे. 1 2 3 4 म्हणजेच ते त्यांचं समजा तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहू शकता रे आर लिहू शकता का आर समजतं आहे ना. 1 2 3 डायरेक्ट आर लिहा की त्याला कारण ते सिक्वेन्समध्ये आहे. नसेल का तर मी सॉल्व करतो बघा कारण इथं तुम्हाला लास्ट टर्म दिला नाही आहे. जसं लास्ट प्रॉब्लेममध्ये काय झालं तर तुम्हाला लास्ट टर्म दिली होती n टर्म. सो तुम्ही डायरेक्ट ह्या nला आरने रिप्लेस केलं. चला इथं मी तुम्हाला करून दाखवतो काय येईल. समजा आता न्यूमरेटरसाठी चेक करा 1 2 3 4 डॉट 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 अप टू द n टर्म्स. हे कशामध्ये आहेत AP मध्ये आहेत बरोबर. मग मला जनरल टर्म फाइंड आउट करायची TR. काय फॉर्म्युला वापरू A प्लस R-1 इंटू D बरोबर. सो TR इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती 1 R-1 D डिफरन्स 1. सो TR इज इक्वल टू काय होईल 1 प्लस R-1 म्हणजे हा +1 -1 कॅन्सल झाला. म्हणजे मला ते सांगायचं होतं तुम्हाला की TR किती घ्यायचं तुम्हाला इथं R कारण सिक्वेन्सली व्हॅल्यू दिलं ना तुम्हाला डायरेक्ट R घ्यायचा असतो तो. म्हणजे न्यूमरेटरला पण R आला आणि डिनॉमिनेटरच्या सिक्वेन्ससाठी पण किती आला तो R आला बरोबर. आता कोण राहिलं 2 3 4 पुढचे 2 3 4 सेकंड राईट नाव 2 3 4 डॉट 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 आर इन AP. हे सुद्धा AP मध्ये आहेत
पण फक्त चेंज काय आहे, आता ही सिक्वेन्स चालू झाली 2 पासून, याची व्हॅल्यू 2 आहे, डिफरन्स आहे 1. परत इथं जनरल इक्वेशन टी आर काय होईल, टी आर इज इक्वल टू ए प्लस एन म्हणजे आर मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे का रे. मग एची व्हॅल्यू किती 2, आर मायनस 1, डिफरन्स 1चा आहे, इंटू 1. सो काय होईल बघा, 2 प्लस आर मायनस 1. बरोबर, 2 मायनस 1 प्लस 1 म्हणजे टी आर किती होईल, तो आर प्लस 1 होईल. ओके, म्हणजे आता समेशन कसं तयार होईल बघा. देअर फोर समेशन ऑफ आर इज इक्वल टू, न्यूमरेटरसाठी आधी लिहितोय बरं का रे मी. तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो परत काय होतं. न्यूमरेटरमध्ये 1 आणि 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे जनरल टर्ममध्ये आर आणि कोणाचं, आर प्लस 1चं. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार न्यूमरेटर, समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n, आर आणि कोणाचं मल्टिप्लिकेशन आहे, आर प्लस 1चं मल्टिप्लिकेशन आहे, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला कोण आहे, फक्त 1 2 3 4 आहे, म्हणजे आर आहे फक्त. म्हणजे समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर. समजलं का. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वरचं समेशनचं साईन आणि खाली समेशन साईन डिफरंट आहे, कारण 2 डिफरंट सिक्वेन्स आहे. वरती मल्टिप्लिकेशनमध्ये तर तुम्ही एकत्र वापरता, असं होणार नाही. हां, कळतं का मी काय म्हणतोय बघा. तुम्ही चुकून काय करणार, ह्या समेशनला एकत्र वापरणार, वरती आर आर इन ब्रॅकेट आर प्लस 1, खाली आर, मग आर आर कॅन्सल, असं होणार नाही. ठीक आहे. वरती समेशन डिफरंट आहे न्यूमरेटरला, कारण इथं मल्टिप्लिकेशनमध्ये 2 नंबर, इथं फक्त ॲडिशन आहे सगळ्यांची एन टर्मची. सो वेगवेगळं वापरायचं. आणि यांची ॲडिशन किती आहे, 100/3 आहे. ओके, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो देअर फोर समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n. इथं मल्टिप्लिकेशन करा, आर इंटू आर काय होईल, आर स्क्वेअर प्लस आर इंटू 1 आर डिवायडेड बाय, इथं समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n, इथं किती आला, आर इज इक्वल टू काय होईल, हा 100/3. बरोबर आहे. आता समेशन सेपरेट करा. सो समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर स्क्वेअर प्लस समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर डिवायडेड बाय समेशन ऑफ आर इज इक्वल टू 1 to n ऑफ आर इज इक्वल टू 100/3. ठीक आहे. ओके, आता आर स्क्वेअरचं जनरल सोल्युशन किंवा आपण रिझल्ट म्हणू. रिझल्ट काय असतो आर स्क्वेअरसाठी, एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 2n प्लस 1/6 प्लस आरसाठी काय असतो, एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2 डिवायडेड बाय, खाली परत आर आहे, आरसाठी एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2 इज इक्वल टू किती, 100/3. न्यूमरेटरमधून काय कॉमन निघेल रे, तुम्हाला दाखवतो काय कॉमन निघेल. इथं एन आहे, एन प्लस 1 आहे, आणि 6मधून 2 कॉमन काढा. इथं एन आहे, एन प्लस 1 आहे (2), याला कम्प्लीट कॉमन काढा. म्हणजे काय होईल, एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2, एन प्लस 1/2, याला कम्प्लिटली मी कॉमन बाहेर काढलं. सो इथं वरती ब्रॅकेट राहिला 2n प्लस 1, करेक्ट, अपॉन किती, 2 तर बाहेर काढला, म्हणजे अपॉन किती राहील इथं, समजतंय का रे. ह्या 6मधून मी 2 बाहेर काढला, म्हणजे किती राहील खाली, 3 राहील ना. 2 × 3 6 प्लस इथून हे कम्प्लीट बाहेर आलं, म्हणजे इथं किती राहिला 1. ओके, आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज, एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2, एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2 इज इक्वल टू किती, 100/3. काय झालं बघा इथं, आता एन इन ब्रॅकेट एन प्लस 1/2 बरोबर, एन इन ब्रॅकेट एन प्लस 2 कॅन्सल झाला. राहिलं काय मग, रिमेनिंग टर्म्स आर 2n प्लस 1/3 प्लस 1 इज इक्वल टू 100/3. करा ॲडिशन इथं, 2n प्लस 1 प्लस 3/3 इज इक्वल टू 100/3. दोन्हीकडचे 3 3 काय झाले, कॅन्सल डिनॉमिनेटरचे. आलो बघा आपण क्लोज आन्सरचे आता. सो इथं काय होईल, 2n प्लस 1 प्लस 3 किती, 4 इज इक्वल टू 100. दिस इज 2n इज इक्वल टू 100 - 4. काहीतरी चुकलं का माझं, एक मिनिट थांबा. बरोबर आहे, 100 - 4
सो 100 मायनस 4 किती 96 बरोबर ना. मला एन काढायचा आहे होता. एन इज इक्वल टू किती होईल रे 96/2 एन इज इक्वल टू 48 बरोबर काढलं तर मी आन्सर एन इज इक्वल टू 48. काय पुढे होतं कॅल्क्युलेशन होतं सिम्प्लिफिकेशन काय अवघड नाही होतं हा क्वेश्चन 4 मार्काचा क्वेश्चन हा सुद्धा. आन्सर चेक करा रे कुठं काही रॉंग वगैरे आहे का माझं 48 आन्सर येते बघा. आय थिंक हेच आन्सर असायला पाहिजे. मला कुठं कन्फ्यूज झालं इथं हां 2n+4 इथं n प्लस इथं n झालं. ओके करेक्ट आहे ना एन इज इक्वल टू 48 इज द राईट आन्सर. तुम्ही नंतर क्रॉस चेक करू शकता. आपला आन्सर आला इथं 48. ओके सो एक क्वेश्चन बाकी बघा क्वेश्चन नंबर 10. सो तुम्ही तो मला असं वाटतं ट्राय करा. जर नाही जमलं तर मग आपण त्याला परत डिस्कस करूया. ठीक आहे थांबूया आपण कारण आता 9 वाजत आलेत आपले. 1 मिनिट थांबा मला बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. क्वेश्चन्स एकदा रिवाइज करा बरं करे. रिव्हिजन गरजेची आहे खूप. रिवाइज जर नाही केलं तर तुम्ही विसरून जाऊ शकता कारण तुम्हाला आता 10वी आणि 11वी 12वीतला फरक समजला असेल. 10वीला एवढ्या वेळेत तुमचं पूर्ण सिलेबस संपला असतं. ओके 7 प्रेझेंट आहे त्यापैकी 2 तर मी आहे. साक्षी गिरवले आहे प्रेम आहे साक्षी सावले आहे सिद्धी आहे आणि आदिती आहे. ओके 1 2 3 4 5 म्हणजे शिवराज जाधव जॉईन झाला होता तो नंतर लेफ्ट झाला वाटतं. श्रावणी सोपेकर एक नाही आहे ती नवीन मुलगी एक नाही आहे. आज ओंकार राऊत पण नाही आहे. ठीक आहे ओके समजलं का आजचं लेक्चर. येस सर. ओके एकदा ट्राय करा परत क्वेश्चन्स. ठीक आहे बाकीच्यांना नाही समजलं वाटतं. चालेल एकदा ट्राय करा. थोडंसं प्रॉब्लेम आहे क्रिटिकलच आहेत. ठीक आहे आणि